हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून 2023च्या चालू घडामोडी आपण बघतोय आणि आज एक महत्त्वाचा आणि छानसा टॉपिक आपण सुरू करतोय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय. टॉपिक थोडा मोठा आहे, कंटाळवाणं होणार नाही याची काळजी माझी असेल. 2 भागामध्ये आपण करतोय, भाग 1 आणि भाग 2. आजचं आपलं आंतरराष्ट्रीयचं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज फार महत्त्वाची आहे. आपल्या देशाचे आवडते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटवरती गेले होते आणि याच्या निमित्तानं बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहेत. ओके, सो पहिलीच न्यूज आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. सो न्यूज काय आहे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेची पहिली स्टेट व्हिजिट. लक्षात ठेवा, हा नॉर्मल अमेरिकेचा दौरा नव्हता, तर अमेरिकेची ही स्टेट व्हिजिट होती. आता स्टेट व्हिजिट म्हणजे काय, तर अमेरिका स्वतःला स्टेट म्हणून ओळखतं बघा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सो अमेरिकेचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना किंवा पंतप्रधानांना ऑफिशियल निमंत्रण पाठवलं असेल आणि त्या निमंत्रणावरून जर दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान अमेरिकेला जर व्हिजिट देत असेल किंवा परकीय तसा दौरा करत असेल तर त्याला स्टेट व्हिजिट असं म्हटलं जातं. सो लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेची पहिली स्टेट व्हिजिट होती. याचा अर्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ऑफिशियली नरेंद्र मोदी यांना अमेरिकेला येण्याचं निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा आखलेला होता. लक्षात ठेवा, 2014 पासून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी थोडक्यात पंतप्रधान झाल्यापासून टोटल आतापर्यंतची ही 8वी वेळ होती. लक्षात ठेवा, पहिली स्टेट व्हिजिट आणि एकूण 8वी वेळ. ओके, आपल्या स्लाइड्समध्ये ते नाही आहे, फक्त मी तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करतोय ते सांगा. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोटल 8वा दौरा आणि पहिली स्टेट व्हिजिट. याचा अर्थ पहिल्यांदाच जो बायडन यांनी त्यांना बोलवलेलं आहे आणि त्या निमंत्रणावरून त्या ठिकाणी गेलेले आहेत. सो पहिली स्टेट व्हिजिट. ओके, सो स्टेट व्हिजिट याचा अर्थ काय, यजमान देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या निमंत्रणावरून दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांची जी औपचारिक भेट असते त्याला स्टेट व्हिजिट असं म्हटलं जातं. हे आहेत जो बायडन, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं की तुम्ही अमेरिकेला भेट देण्यासाठी किंवा तुमचा अमेरिकेचा दौरा नियोजित करा आणि त्याच निमंत्रणावरून नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी जो बायडन यांना भेटण्यास गेलेले आहेत. याचा अर्थ आतापर्यंत जेव्हा कधी 7 वेळा त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला भेट दिलेली आहे ॲज अ पंतप्रधान म्हणून, ती स्टेट व्हिजिट नव्हती. याचा अर्थ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी निमंत्रण देऊन त्यांना बोलवलेलं नव्हतं. फर्स्ट टाइम अशी गोष्ट झालेली आहे. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिली स्टेट व्हिजिट तर एकूण 8वा अमेरिकन दौरा त्या ठिकाणी झालेले आहे. आणखीन एक व्हॅल्यू ॲडिशन फक्त माहीत असू द्या, अमेरिकेला ॲज अ स्टेट व्हिजिट म्हणून जाणारे त्या ठिकाणी सेकंड प्राईम मिनिस्टर आहेत. लक्षात ठेवा, सेकंड प्राईम मिनिस्टर आहेत. याच्या अगोदर 2009 मध्ये मनमोहन सिंग त्या ठिकाणी अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटवर होते. परंतु ओव्हरऑल जर विचार करायचा असेल तर थर्ड इंडियन आहेत. लक्षात ठेवा, थर्ड इंडियन आहेत जे अमेरिकेला ॲज अ स्टेट व्हिजिट म्हणून गेलेले आहेत. पहिले तर आपण दुसरे पंतप्रधान बघितलं, पहिले होते मनमोहन सिंग, दुसरे आहेत त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी. याच्या अगोदर पहिल्यांदा 1963 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. लक्षात ठेवा, सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले व्यक्ती आहेत जे 1963 मध्ये अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटवर गेले होते. याचा अर्थ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना बोलवून घेतलं होतं. याचा अर्थ अमेरिकेला स्टेट व्हिजिट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत, तर तिसरे भारतीय व्यक्ती आहेत. पहिले पंतप्रधान होते मनमोहन सिंग जे 2009 मध्ये अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटवर गेले होते. तर पहिले व्यक्ती ज्यांनी स्टेट व्हिजिट केली ते आहेत भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन. 1963 मध्ये त्या ठिकाणी गेलेले होते. फक्त हे माहिती असू द्या म्हणून मी तुम्हाला सांगितलं, लिहून ठेवा तुमच्याकडे फक्त किंवा त्या ठिकाणी. ओके, सो स्टेट व्हिजिट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 21 ते 23 जून या काळामध्ये ते अमेरिकेच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी होते. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ते त्या ठिकाणी जो बायडन यांना स्टेट व्हिजिटच्या निमित्तानं भेटायला गेले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत काही भेटवस्तू त्या ठिकाणी नेलेल्या होत्या आणि त्या भेटवस्तू त्यांनी
जो बायडन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडन यांना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. सो जो बायडन यांना अगोदर कुठल्या कुठल्या गिफ्ट्स त्या ठिकाणी दिल्यात बघू. सो म्हैसूरमधील चंदनापासून तयार केलेली एक नक्षीदार पेटी, लक्षात ठेवा अशी एक पेटी आहे. या पेटीमध्ये जी पेटी आहे ती म्हैसूरमधल्या कलाकुसर करणाऱ्या लोकांनी बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. मग गणपतीची मूर्ती असेल, दिवा असेल किंवा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सो अशा प्रकारची म्हैसूरमधल्या कलाकारांनी त्या ठिकाणी नक्षीकाम करून बनवलेली जी काही पेटी आहे ती पेटी त्या ठिकाणी दिली होती. सो म्हैसूरमधील चंदनापासून तयार केलेली एक नक्षीदार पेटी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या चंदनाच्या पेटीमध्ये कोलकाता येथील कलाकारांनी तयार केलेली गणेशाची प्रतिमा आणि दीपक म्हणजे आपण त्याला पणती असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो त्या ठिकाणी आहे बघा, हे तुम्हाला काही फोटोग्राफ्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, गणपतीची मूर्ती दिसते, इथं दीपक त्या ठिकाणी दिसते, बऱ्याच काही गोष्टी त्यासोबत त्यांनी दिलेल्या आहेत. ओके, येस. नंतर आहे बघा द 10 प्रिन्सिपल उपनिषदातील 10 सिद्धांतावर आधारित इंग्रजीत भाषांतर केलेलं जे काही पुस्तक आहे ते पुस्तक पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं उपनिषदातलं एक पुस्तक त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. राजस्थानमधील कलाकारांनी नक्षीकाम केलेला चांदीचा नारळ असेल, 24 कॅरेट सोन्याचं नाणं त्या ठिकाणी असेल. बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांना पण त्यांनी एक गिफ्ट केलंय. तर काय गिफ्ट केलंय? 7.5 कॅरेटचा एक हिरा आहे आणि हा हिरा साधा सुद्धा नाही, तर तो एक इको फ्रेंडली हिरा आहे. याचा अर्थ ह्या हिऱ्याची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सो 7.5 कॅरेटचा एक त्या ठिकाणी हिरा त्या ठिकाणी जिल बायडन यांना दिलेला आहे, जो एक इको फ्रेंडली त्या ठिकाणी हिरा आहे आणि त्याच्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. इथं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय बघा, हा हिरा आहे. हा हिरा त्या ठिकाणी जिल बायडन म्हणजे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी आहेत, ह्या पत्नींनी त्यांना त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. सो माहिती असू द्या फक्त. ओके, येस. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा स्टेट व्हिजिट असते तेव्हा दोन्हीही देशांचे पंतप्रधान असतील किंवा राष्ट्राध्यक्ष असतील ते एकमेकांना गिफ्ट शेअर करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूरमधल्या चंदनापासून बनवलेली नक्षीदार पेटी असेल, गणपती बाप्पांची मूर्ती असेल, दीपक असेल, पुस्तक असेल, हिरा असेल, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी दिल्या. सो त्यांना पण थोडंफार काहीतरी वाटलं असेल की बाबा एवढ्या मोठ्या देशाचा पंतप्रधान आपल्याला काहीतरी गिफ्ट देतोय, याचा अर्थ रिटर्न गिफ्ट्स म्हणून देखील त्या ठिकाणी जो बायडन आणि जिल बायडन यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. सो जो बायडन आणि त्यांच्या पत्नी म्हणजे फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही गिफ्ट्स दिलेले आहेत. बघा कुठले गिफ्ट दिलेले आहेत, तर गॅली दिलंय. गॅली म्हणजे काय, तर पुस्तक ठेवण्यासाठी एक प्राचीन लाकडी पेटी. याचा अर्थ दोघांनी पण एकमेकांना लाकडाच्या पेट्या दिलेल्या आहेत. एकाने दिले फक्त नॉर्मल पेटी आणि दुसऱ्या व्यक्तीने दिलेली आहे एक लाकडाची पेटी, त्याला आपण गॅली असं देखील म्हणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो बायडन त्यांच्या भाषणामध्ये एका त्या ठिकाणी कवीचा वारंवार उल्लेख करतात, ते आहेत आयरिश कवी विल्यम बटलर यांचं एक पुस्तक देखील त्या ठिकाणी त्यांनी गिफ्ट केलेलं आहे. नंतर एक पुरातन अमेरिकन कॅमेरा, नंतर जॉर्ज ईस्टमन यांनी पहिला त्यांचा जो काही कोडॅक कॅमेरा होता त्या कोडॅक कॅमेरातून काढलेले जे काही फोटो असतील त्याच्या कॉपीज असतील, अमेरिकन वन्यजीवांची छायाचित्र असलेले एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये अमेरिकेत जे काही वन्यजीव आढळतात त्यांचे फोटोग्राफ्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, सो बेसिकली दोघांनी एकमेकाला गिफ्ट शेअर त्या ठिकाणी केले होते. हे आपण का बघतोय सर, ह्याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता वगैरे आहे का? आयोगाचा ट्रेंड अलीकडे सांगता येत नाही की कुठल्या लेवलला जाऊन आयोग प्रश्न विचारू शकतं. आणि बेसिकली आम्ही जेव्हा तुम्हाला चालू घडामोडी शिकवत असतो तेव्हा या ठिकाणी जे काही वर्तमानपत्रातले रेफरन्स आहेत तो स्ट्रॉंग घेत असतो आणि वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्या ठिकाणी पहिल्या पानावर या गोष्टी आल्या होत्या की अमेरिकेचे भारताचे पंतप्रधान स्टेट व्हिजिटला त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्याच्यामुळं जे काही गिफ्ट एक्सचेंज झालेले आहेत त्याच्यावर आयोग नक्कीच प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. सो कोणी एकमेकांना काय गिफ्ट दिलेले आहेत हे सगळं आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. जेव्हा स्टेट व्हिजिट असते तेव्हा त्या देशातले मोठे जे काही व्यक्ती आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. टेस्ला कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि इलॉन मस्क यांनी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी एक ट्विट देखील केलं होतं की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप मोठा फॅन आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं. सो इलॉन मस्क यांना भारतामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्याच्या संदर्भात
पण काही दोन नेत्यांची त्या ठिकाणी बोल झालं असेल. काही महत्त्वाचे करार या निमित्तानं त्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला घेणारच आहे. सो महत्त्वाचे करार आहेत बघा. भारतीय वायुदलासाठी जेट इंजिनाची सहनिर्मिती. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये जनरल इलेक्ट्रिक नावाची एक कंपनी आहे आणि भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, आपण त्याला हल असं म्हणतो. सो ह्या दोघांनी एक करार केलेला आहे. भारतामध्ये तेजस नावाचं एक LCA आहे, लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट, म्हणजे हलकं लढाऊ जातीचं विमान आहे. त्या विमानासाठी लागणारे जे इंजिन आहे ते आता अमेरिकेतली GE आणि HAL दोन्ही सोबत बनवणार आहेत. सो हे सगळं मी तुम्हाला त्या ठिकाणी संरक्षण क्षेत्रामध्ये घेणारच त्या ठिकाणी आहे. सो भारतीय वायुदलाच्या जेट इंजिनसाठी सहनिर्मिती, नंतर संरक्षण क्षेत्रामध्ये भागीदारी असेल, अंतराळ क्षेत्रामध्ये सहकार्य असेल, कारण आर्टेमिस नावाचं एक अकॉर्ड आहे, ॲग्रीमेंट आहे, त्या करारामध्ये भारतानं सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे स्पेसमध्ये मी घेईन. सो बेसिकली हे करार झालेले आहेत, फक्त मी एनलिस्टेड करतोय. त्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेणारच आहे, कारण त्या सेक्शनमध्ये ते थोडे सुटेबल वाटतात. ओके. नंतर सेमीकंडक्टर पुरवठा साखळीसाठी त्या ठिकाणी भागीदारी आहे. एक मोठी सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात ऍक्टिव्ह असलेली अमेरिकन कंपनी ती भारतामध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे. ते पण मी तुम्हाला त्या ठिकाणी घेणार आहे. नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भागीदारी. ओके. सो जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये पण दोघांनी पार्टनरशिप करायचं ठरवलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा तिथं भाषण करत होते तेव्हा त्यांनी AI नावाचा एक शब्द देखील वापरला. आपल्याला AI माहित आहे, त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण नरेंद्र मोदी यांचं म्हणणं होतं की AI म्हणजे नवीन आहे, अमेरिका आणि इंडिया यांची जी काही भागीदारी आहे आम्ही त्याला AI असं म्हणतोय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर अहमदाबाद आणि बंगळुरू या ठिकाणी अमेरिकेची दूतावास त्या ठिकाणी उभा केली जाणार आहेत. नंतर अमेरिकेतली जी काही नौदलाच्या युद्धनौका आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन भारतीय बंदरामध्ये त्यांची दुरुस्ती होऊ शकते. अमेरिका सर्व जगामध्ये त्या ठिकाणी फिरत असतं. अमेरिकेच्या नौदलातल्या काही जहाजा जर त्या ठिकाणी पॅसिफिक महासागरामध्ये किंवा हिंदी महासागरामध्ये आल्या आणि त्यांना काही दुरुस्तीची आवश्यकता असतील तर भारताच्या बंदरामध्ये त्यांची दुरुस्ती त्या ठिकाणी होईल. नंतर भारतास अत्याधुनिक ड्रोनचा पुरवठा हे संरक्षणामध्ये घेणार आहे. MQ-9B प्रिडेटर नावाचं एक ड्रोन आहे. त्या ड्रोनसाठी त्या ठिकाणी अमेरिका आपल्याला त्या ठिकाणी सहाय्य करणार आहे. सो बरेच महत्त्वाचे करार त्या ठिकाणी झालेले आहेत. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली स्टेट व्हिजिट, टोटल 8वा दौरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे प्राईम मिनिस्टर आहेत ज्यांनी अमेरिकेला स्टेट व्हिजिट केलेली आहे, तर तिसरे व्यक्ती आहेत ज्यांनी अमेरिकेला स्टेट व्हिजिट केलेली आहे. ओके. दोघांनी कुठले एकमेकांना गिफ्ट दिले हे सगळे गोष्ट बघणार आहोत. परंतु दुसरी महत्त्वाची जी न्यूज आहे ती फार महत्त्वाची आहे. भारताचे पंतप्रधान जेव्हा त्या ठिकाणी गेलेले होते तेव्हा एक महत्त्वाचा उपक्रम त्या ठिकाणी होता, तो म्हणजे भारताचे पंतप्रधान त्या ठिकाणी तिथली जी काही संसद आहे, तिथली जी काही काँग्रेस आहे त्या काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी भाषण करणार होते. सो महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण. सो भाषणाचे बरेच मुद्दे वगैरे किंवा बरेच व्हिडिओ वगैरे त्या ठिकाणी व्हायरल झालेले होते. टोटल 15 ते 16 वेळा तिथल्या लोकांनी स्टँडिंग ओवेशन दिलं. तिथली जी काही हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे म्हणजे आपल्याकडची लोकसभा आणि तिकडं आहे सिनेट म्हणजे आपल्याकडची राज्यसभा. सो लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे तिकडचे जे काही खासदार आहेत त्या खासदारांची जी काही संयुक्त बैठक असते त्याला आपण काँग्रेस असं देखील म्हणतो. ते काँग्रेस आपण संसद म्हणतो, त्यांना तिकडे काँग्रेस त्या ठिकाणी म्हटलं जातं. हे जे काही सगळे लोक आहेत ते तिकडे एकत्र आलेले होते आणि त्यांच्या संयुक्त बैठकीला त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके. सो बघूयात आपण 23 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे. केविन मॅकार्थी जे आहेत ते अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी गृहाचे अध्यक्ष म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे म्हणजे लोकसभेचे. थोडक्यात हे केविन मॅकार्थी कोण आहेत तर तिकडचे ओम बिर्ला आहेत. जसे आपल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत तसे तिकडचा केविन मॅकार्थी कोण आहे, तिकडचे ओम बिर्ला त्या ठिकाणी आहेत. मोदी यांची भाषण करण्याची दुसरी वेळ आहे. याच्या अगोदर 8 जून 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संसदेच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी भाषण त्या ठिकाणी केलं होतं. दुसऱ्यांदा भाषणाचा बहुमान मिळालेले मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. याचा अर्थ पहिले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी ज्या संसदेमध्ये त्या ठिकाणी 2 वेळा भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. भाषणादरम्यान सदस्यांकडून 15 वेळा स्टँडिंग ओवेशन म्हणजे उभारून लोकांनी टाळ्या वाजवल्या, कारण ते बरेच सेन्स ऑफ ह्युमर त्यांचं थोडं चांगलं आहे. सो बऱ्याच वेळेला ते तसे बोलायचे. फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो की
कमला हॅरिस तिकडच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्या तिकडं त्यांच्या पाठीमागं बसलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी एक रेफरन्स घेतला की जगामध्ये भारतीय लोक बरेच पसरलेले आहेत, इव्हन अमेरिकेमध्ये आहेत आणि एकतर व्यक्ती माझ्या पाठीमागच बसलेली आहे असं त्या ठिकाणी त्यांना म्हटलं होते. कारण कमला हॅरिस ज्या आहेत त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत, ज्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. सो बऱ्याच वेळेला त्यांनी शब्दांची कोटी करत असताना, सेन्स ऑफ ह्युमर दाखवत असताना तिथल्या लोकांना तेवढं आकर्षित करून घेतलं होतं. म्हणून टोटल 15 वेळा स्टँडिंग ओवेशन देखील त्या ठिकाणी मिळालेलं होतं. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर आपण म्हटलं की अमेरिकेच्या संसदेमध्ये जे काय संयुक्त अधिवेशन आहे तिथं 2 वेळा भाषण करण्याचा बहुमान मिळालेले पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. परंतु असे काही जागतिक लीडर्स आहेत ज्यांनी 2 पेक्षा अधिक किंवा 2 वेळा त्या ठिकाणी अमेरिकेच्या संसदेमध्ये भाषण केलेलं आहे. विस्टन चर्चिल असतील, ब्रिटनचे पंतप्रधान, बेंजामिन नेतान्याहू इस्रायलचे पंतप्रधान, नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष, इझॅक राबिन जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत, यांनी 2 वेळा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अमेरिकेच्या संसदेमध्ये भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, येस. सो जसं आपण म्हटलं की अमेरिकेच्या संसदेमध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अमेरिकेची संसद नाही तर टोटल जवळजवळ 11 देशांच्या संसदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेलं आहे. जसं आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कारमध्ये बघितलं की इजिप्त या देशानं ऑर्डर ऑफ द नाईल नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. टोटल 13 देशांनी त्यांना आतापर्यंत पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसं लक्षात ठेवा जसं अमेरिकेच्या संसदेमध्ये ते जाऊन त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलेलं आहे, तसंच लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांनी टोटल आतापर्यंत 11 देशांच्या संसदेला संबोधित केलेलं आहे. म्हणजे तिथं जाऊन भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. भाषणामध्ये काय काय बोलले हे आपल्याला गरजेचं त्या ठिकाणी नाहीये. ओके, येस. बेसिकली हा दौरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 देशांचे दौरे त्या ठिकाणी केलेले आहेत. एक आहे अमेरिका. हा दौरा संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दौऱ्याला गेले, तो म्हणजे पश्चिम आशियामधला एक महत्त्वाचा देश, तो म्हणजे इजिप्त. तसं बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केली म्हणायला काय हरकत नाही. जर ग्राफ दाखवला तर तुम्हाला त्या ठिकाणी हा भारत आपला धरून चला. ओके, हा भारत आहे आपला. भारताच्या इकडच्या बाजूला त्या ठिकाणी हा हिंदी महासागर वगैरे असेल, इकडे त्या ठिकाणी पॅसिफिक महासागर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्या ठिकाणी दिसते. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी पॅसिफिक महासागर ओलांडून त्या ठिकाणी अमेरिकेला गेले आणि तिकडून जर इकडच्या बाजूला आपण ग्लोब बघतोय, जर आपण पूर्ण जगाचा नकाशा बघितला तर त्या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला की भारत हा दक्षिण आशियामध्ये आहे आणि इजिप्त जो आहे तो पश्चिम आशियामध्ये आहे. जर मला अमेरिकेतून इजिप्तला जायचं असेल तर परत भारताकडे येण्याची गरज नाही, कारण तिकडच्या बाजूला इथं त्या ठिकाणी काय आहे, अटलांटिक महासागर आहे आणि अटलांटिक महासागर क्रॉस केला की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी इजिप्त आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातून अमेरिकेला गेले, अमेरिकेतून असं फिरून आपण धरून चला की त्या ठिकाणी कुठे गेले, इजिप्तला गेले आणि इजिप्तमधून परत भारतात आले. याचा अर्थ नरेंद्र मोदी यांनी विश्व प्रदक्षिणा केली म्हणायला काही हरकत नाही. तसं अँगल जर बघितला, जर तुम्ही ग्लोब जर बघितला तर वरून तुम्ही ग्लोब भरताय, लक्षात घ्या. भारतातून US ला गेले, US मधून ते पश्चिम आशियामध्ये आले इजिप्तला आणि इजिप्तमधून ते परत भारतात आले. याचा अर्थ भारत टू भारत असा त्यांनी एक सर्कल त्या ठिकाणी जगाला मारलाय, असं काही म्हणायला काही हरकत राहणार नाही. सो या 2 दौऱ्यांच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केलेली आपल्याला दिसत आहे. ओके, सो हा दौरा संपल्यानंतर कुठल्या दौऱ्यावर गेले तर इजिप्तच्या दौऱ्याला त्या ठिकाणी गेलेले होते. सो 26 वर्षानंतर इजिप्तला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान, टोटल पहिले भारतीय पंतप्रधान आहे तर 26 वर्षानंतर 1997 मध्ये इंदर कुमार गुजराल हे जे काही भारताचे पंतप्रधान होते त्या ठिकाणी तिकडे गेलेले होते. सो 26 वर्षानंतर पहिल्यांदाच एका भारतीय पंतप्रधानानं इजिप्तला भेट त्या ठिकाणी दिलेली आहे. इथं काही गिफ्ट्स घेऊन गेलेले नव्हते, इथं एका आपला हा औपचारिक दौरा त्या ठिकाणी होता. परंतु जेव्हा इजिप्तला गेले तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी काही प्रेक्षणीय स्थळांना भेट त्या ठिकाणी दिलेली होती. पहिलं आहे कैरो, जी इजिप्तची राजधानी आहे, तिथं एक ऐतिहासिक मशीद आहे. त्या मशिदीचं नाव आहे अल हकीम. अल हकीम नावाची एक मशीद आहे, त्या मशिदीला भेट त्या ठिकाणी दिलेली होती. नंतर इजिप्त जे आहे ते पिरॅमिडसाठी ओळखलं जातं आणि पिरॅमिडमध्ये सर्वात जास्त पिरॅमिड कुठला फेमस आहे तर गिझाचा पिरॅमिड. गिझाच्या पिरॅमिडला देखील त्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे कैरो इथं हेलियोपोलिस युद्ध स्मारक त्या ठिकाणी आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हे हेलिओपोलिसचं जे काही युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये बरेच भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या वतीनं त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि साधारणपणे म्हटलं जातं की 3,500 प्लस भारतीय सैनिकांना त्या ठिकाणी वीरमरण आलं होतं आणि त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकांना त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. सो हेलिओपोलिस युद्ध स्मारक थोडक्यात काय तर तिथं बऱ्याच लोकांची त्या ठिकाणी कबर आहे की आपण म्हणू शकतो की त्यांचं स्मारक त्या ठिकाणी आहे आणि इथं जे काही भारतीय सैनिक होते त्यांच्या जी काही स्मृतीस्थळ आहे त्याच्यावर पुष्पांजली देखील त्या ठिकाणी वाहिलेली आहे. सो बेसिकली 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इजिप्तच्या दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अल हकीम नावाची जी काही मस्जिद आहे त्या मशिदीला त्या ठिकाणी भेट दिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट गिझाचा जो काही सुप्रसिद्ध पिरामिड आहे त्याला त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली होती आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती हेलिओपोलिस युद्धामध्ये जे काही भारतीय सैनिकांना वीरमरण त्या ठिकाणी आलं होतं त्यांचं स्मारक त्या ठिकाणी आहे त्या स्मारकाला देखील त्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली होती. ओके, दोन्ही देशांमध्ये बरेच करार झालेले आहेत कारण जेव्हा स्टेट व्हिजिट किंवा अशा दौरे 2 देशांचे होत असतात त्याच वेळेला असे काही महत्त्वाचे करार होत असतात. राजकीय आणि सुरक्षा सहकार्य असेल, संरक्षण भागीदारी असेल, व्यापार आणि गुंतवणूक असेल, विज्ञान आणि शैक्षणिक देवाणघेवाण असेल, कृषी आणि पूरक क्षेत्र असतील, स्मारक पुरातत्व स्थळांचे संरक्षण संवर्धन असेल किंवा इतर कॉम्पिटिशन ऍक्ट किंवा स्पर्धा कायदे असतील याच्यामध्ये त्या ठिकाणी दोन्ही देशांनी एकमेकांसोबत करार केलेले आहेत. सगळ्यांना माहीत आहे भारताला G20 परिषदेचं अध्यक्षपद आहे आणि सप्टेंबर 2023 मध्ये त्या ठिकाणी एक महत्त्वाची मीटिंग होईल ज्याच्यामध्ये G20 देशांचे जे काही राष्ट्रप्रमुख आहेत ते आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि भारत ॲज अ अध्यक्ष या नात्यानं काही देशांच्या नेत्यांना त्या ठिकाणी आमंत्रण पाठवू शकतं आणि यावर्षी इजिप्तचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना त्या ठिकाणी जी काही G20ची परिषद होणार आहे त्याला निमंत्रण दिलेलं आहे की जरी तुम्ही G20चे सदस्य नसले तर लक्षात ठेवा इजिप्त हा जो काही देश आहे तो इजिप्त G20चा सदस्य देश नाही परंतु जो काही अध्यक्ष देश असतो अध्यक्ष म्हणजे ज्या देशामध्ये ही G20ची मीटिंग होणार आहे त्या देशाला काही देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्याचा अधिकार असतो. सो इजिप्त जरी G20चा अध्यक्ष सदस्य नसला तरी पंतप्रधानांनी अध्यक्ष या नात्यानं इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिलेलं आहे की सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा G20ची मीटिंग होईल तेव्हा तुम्ही आवर्जून आमच्याकडे या. अब्देल फतेह अल सिसी नावाची व्यक्ती त्या ठिकाणी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी आहे. इजिप्तचे सर्वोच्च धर्मगुरू डॉक्टर शौकी इब्राहिम अब्देल करीम यांना देखील त्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली होती. ओके, सो माहिती असू द्या. ओके, इजिप्त हा एक आंतरखंडीय देश आहे परंतु हा आशियामध्येच त्या ठिकाणी गणला जातो कारण ही त्यांची जी राजधानी आहे इजिप्तची कैरो नावाची राजधानी ती कुठं आहे त्या ठिकाणी आशियामध्ये येते. जो एखादा देश अंतरखंडीय म्हणजे काय ज्याचा विस्तार 2 खंडांमध्ये आहे जर असा असेल तर त्या देशाची राजधानी ज्या रिजनमध्ये येते त्याला त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. सो इजिप्त हा एक आंतरखंडीय देश आहे म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल कंट्री आहे. त्याचा विस्तार ईशान्य आफ्रिकेमध्ये आणि नैऋत्य आशियामध्ये त्या ठिकाणी पसरलेला आहे. कैरो ही राजधानी आहे. अब्देल फताह अल सिसी हे त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष आहे. 2023ला जो काही 74वा प्रजासत्ताक दिन झाला त्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे देखील होते लक्षात ठेवा माहिती असू द्या म्हणूनच ही व्हिजिट त्या ठिकाणी झालेली होती. मुस्तफा मादबोली हे तिथले पंतप्रधान आहेत. महत्त्वाची नदी तिथली नाईल आहे आणि याच दौऱ्यादरम्यान या अब्देल फताह अल सिसी यांनी त्या ठिकाणी ऑर्डर ऑफ द नाईल नावाचा पुरस्कार देखील दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये मी हे घेतलेलं आहे. इजिप्तचं विशेष आकर्षण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पिरॅमिड असेल, नाईल नावाची नदी असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सुएझ कालवा. हा सुएझ कालवा जो काही मानवनिर्मित आहे भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडणारा जो आहे ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टॅक्स कलेक्शन जे आहे ते इजिप्तला होत असतं. सो अशा काही गोष्टी आहेत. ओके, येस, चलो नेक्स्ट पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे NATO+5. NATO+5 मध्ये भारताला समावेश करून घ्यावं यासाठी त्या ठिकाणी शिफारस करण्यात आलेली आहे. सो महत्त्वाची गोष्ट आहे. NATO+5 म्हणजे काय नाटोचे जे काय 31 मेंबर आहेत प्लस 5 सदस्यांना तसा दर्जा दिलेला आहे. सो NATO+5 म्हणजे नाटोच्या व्यतिरिक्त काही 5 देशांना याचं सदस्यत्व दिले आलेलं आहे. सो आता NATO+5च्या ऐवजी NATO+6 करा असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. सो NATO+5 मध्ये भारताच्या समावेशाची शिफारस अजून सुद्धा भारताचा समावेश झालेला नाहीये फक्त रिकमेंडेशन तसं करण्यात आलेलं आहे. ही शिफारस कुणी केली आहे तर अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी गृहाची म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची म्हणजेच आपल्याकडची लोकसभा. ओके, सो अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी गृहाची जी काही
चीन विषयक धोरण समिती आहे. जसं आपल्या लोकसभेमध्ये विविध समिती असतात तसं अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये एक चीन विषयक धोरण समिती आहे आणि या चीन विषयक धोरण समितीनं भारताला NATO+5चा दर्जा देण्याची शिफारस त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे कारण चायना बऱ्याच वेळेला थ्रेट्स निर्माण करतो अमेरिकेला आणि एनी हाऊ अमेरिकेला चायनाला कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे आणि म्हणून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या पॉलिसीनुसार चायनाचं आणि भारताचं पण काही खूप चांगलं जमते अशातली गोष्ट नाही परंतु चायनाच्या विरोधात जर आपण भारताला उभं केलं तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट असेल म्हणून लोकप्रतिनिधी गृहाची चीन विषयक धोरण समिती जी आहे त्यांनी सांगितलं की भारताला NATO+5चा दर्जा देण्याला काही हरकत नाही. या ठरावासाठी पुढाकार घेतलेला आहे माईक गालाघर यांनी जे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि राजा कृष्णमूर्ती जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव अमेरिकेच्या सिनेटमध्ये सादर करण्यात आलेला आहे परंतु हा काही प्रस्ताव अजून मंजूर झालेला नाही परंतु जेव्हा हा मुद्दा चर्चेत आला NATO+5चा तेव्हा भारताची स्पष्ट भूमिका होती की हा जो काही त्या ठिकाणी फ्रेमवर्क आहे किंवा हा जो काही NATO+5 आहे ते भारताला लागू होत नाही. सो परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भूमिका म्हणजे थोडक्यात भारत सरकारची भूमिका अशी आहे की जो काही प्रस्तावित NATO+5चा जो काही फ्रेमवर्क आहे तो भारताला लागू होत नाही. याचा अर्थ भारताला त्या ठिकाणी याच्यामध्ये येण्यासाठी इंटरेस्टेड नाहीये. भारत म्हणते की आम्ही त्या ठिकाणी तुमच्या या ग्रुपमध्ये येण्यासाठी इंटरेस्टेड नाहीये. सो NATO+5 मध्ये जो ग्रुप आहे इनडिरेक्टली NATO+5 याची स्थापना 2019 मध्ये झाली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, इस्रायल आणि दक्षिण कोरिया हे त्या ठिकाणी हे 5 देश आहेत. हे तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड जे शेजारचे आहेत, जपान आणि दक्षिण कोरिया हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बारक्या डोळ्याचे मी एकदम तुम्हाला असं वाटेल की काय रेसिझम करणारा माणूस आहे परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणून जपान आणि दक्षिण कोरिया बारक्या डोळ्याचे 2 आहेत लक्षात ठेवा आणि इस्रायल जो अमेरिकेचा एक मित्र राष्ट्र त्या ठिकाणी आहे. सो ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, दक्षिण कोरिया आणि इस्रायल हे 5 देश काय आहेत सध्याला NATO+5चे मेंबर आहेत आणि याच्यामध्ये आणखीन एका सदस्याला आणखी देशाला एका सदस्यत्व द्या तो म्हणजे भारत असं त्या ठिकाणी म्हटलं जातं परंतु भारतच इंटरेस्टेड नाहीये. उद्देश जागतिक संरक्षण सहकार्य वाढवणे जे काही डिफेन्स मधलं कोऑपरेशन आहे ते वाढवणं, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण इंटेलिजन्स जे आहे त्याची देवाणघेवाण करणं, अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचा वापर हे एकमेकाला मोठ्या प्रमाणात जे आवश्यक असणारं लष्करी तंत्रज्ञान आहे ते देणार आहेत. प्लस अमेरिकेसोबत मजबूत संरक्षण भागीदारी अमेरिकेसोबत मोठ्या प्रमाणात एक डिफेन्स पार्टनरशिप तयार करणं हा त्याचा उद्देश आहे. सो ह्याच्यासाठी इनिशिएटिव्ह कोणी घेतलेला आहे तर युएसएने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. युएसए कडून काही देशांना NATO+5चा दर्जा त्या ठिकाणी दिला जातो. ओके सो इथं आहे बघा इथं नाटोचा फ्लॅग आम्ही टाकलेला आहे इथे इंडियाचा फ्लॅग आहे. याचा अर्थ जे काही NATO+5 मेंबर आहे त्याच्यामध्ये भारताला समावेश करून घ्यावं पण भारतच मुळात इंटरेस्टेड त्या ठिकाणी नाहीये. नाटो जर बघायला गेलं तर त्याचा फुल फॉर्म काय आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. सो बेसिकली रशियाचं जे काय वाढतं अस्तित्व होतं ते कुठंतरी कमी व्हावं म्हणून अमेरिकेच्या पुढाकारानं या नाटो नावाच्या संघटनेची स्थापना झालेली आहे. इथं तुम्हाला लक्षात येत आहे की नॉर्थ अटलांटिक याचा अर्थ अटलांटिक महासागराच्या उत्तरेकडच्या बाजूला जे काही देश आहेत तेच देश या संघटनेचे सदस्य होऊ शकतात. याचा अर्थ उत्तर अमेरिका नावाचा खंड आणि युरोप नावाचा देश. सो लक्षात ठेवा युरोप नावाचा खंड. सो युरोप आणि अमेरिका या खंडातलेच देश या ठिकाणी या संघटनेमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. आशियातले कुठलेही देश या नाटो संघटनेत समावेश होऊ शकत नाहीत. 4 एप्रिल 1949 रोजी वॉशिंग्टन DC या ठिकाणी त्याची स्थापना झाली. शीतयुद्धादरम्यान म्हणजे कोल्ड वॉरच्या वेळेला सोव्हिएत युनियन म्हणजे सध्याचा रशिया याच्या धोक्याला प्रतिसाद कारण याचं अस्तित्व वाढत चाललं होतं. अमेरिकेला कुठेतरी एक अलायन्स तयार करायची होती इनडिरेक्टली रशियाच्या विरोधात म्हणून त्या ठिकाणी या संघटनेची स्थापना करण्यासाठी ही एक आंतरशासकीय लष्करी युती आहे एक इंटर गव्हर्नमेंटल मिलिटरी अलायन्स आहे. ह्याचं जेव्हा प्रिन्सिपल सांगेन तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. मुख्यालय आहे ब्रुसेल्स या ठिकाणी. जेन्स स्टोल्टनबर्ग जे नॉर्वेचे माजी पंतप्रधान आहेत ते त्या ठिकाणी
त्या ठिकाणी त्याचे महासचिव आहेत. टोटल 12 देशांनी त्या ठिकाणी येऊन 4 एप्रिल 1949ला स्थापना केली होती. टोटल 31 देश आहेत, युरोपातले 29 आणि उत्तर अमेरिकेतले 2. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युरोप आणि उत्तर अमेरिका या 2 खंडातलेच देश याचे सदस्य होऊ शकतात. अमेरिका आणि कॅनडा उत्तर अमेरिकेतले आहेत. 31वा देश फिनलँड आहे. 2023 मध्ये त्याला सदस्यत्व मिळालेलं त्या ठिकाणी आहे. हे माहिती असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या ठिकाणी. ओके, एखाद्या देशाला किंवा अमेरिकेतल्या का युरोपमधल्या देशाला जर या संघटनेचं सदस्यत्व हवं असेल तर काही निकष आहेत बघा. राजकीय आणि आर्थिक स्थिरता त्या देशामध्ये असावे, लष्करी तयारी असावी. उद्या जर युद्धात उतरण्याची वेळ आली तर त्यांचं मिलिटरी तेवढी तयार पाहिजे. सामूहिक संरक्षणासाठी वचनबद्धता, कारण हे जे काही नाटो नावाची संघटना आहे त्यांचं एक प्रिन्सिपल आहे. ते प्रिन्सिपल आहे सामूहिक सुरक्षा युती, म्हणजे कलेक्टिव्ह डिफेन्स. कलेक्टिव्ह डिफेन्स म्हणजे काय? समजा हे 31 देश आहे, ह्या 31 देशावर जर कुठल्याही 31 पैकी एका देशावर बाहेरच्या देशानं जर आक्रमण केलं तर 31 मधले सर्व देश काय म्हणतील का हा त्याच्यावरचा हल्ला नाही तर आमच्या सर्व देशांवरचा हल्ला त्या ठिकाणी आहे आणि सगळे त्या देशाच्या विरोधात तुटून पडतील. याचा अर्थ कलेक्टिव्ह डिफेन्स. बाहेरील देशाने सदस्य देशावर केलेले आक्रमण हे संपूर्ण संघटनेवरलं आक्रमण त्या ठिकाणी समजलं जातं. बऱ्याच वेळेला मी उदाहरण देतो बघा. 2 मित्र आहेत आणि त्या 2 मित्रांपैकी किंवा 3 मित्र आहेत. ह्या 3 मित्रांपैकी एका मित्राला कुठल्या तरी दुसऱ्या लोकांना मारलं तर तो काय म्हणतो की भावाला कसं काय मारलं तू, म्हणून तो दुसरा मित्र आहे तो त्याला मारायला जातो. याचा अर्थ त्यांच्यामध्ये कलेक्टिव्ह डिफेन्स असतं. एक्झॅक्टली सेम इथंच आहे. समजा फॉर एक्झाम्पल फिनलँड नावाच्या देशावर जर उद्या रशियानं आक्रमण केलं तर अमेरिका म्हणेल की फिनलँड माझा भाऊ आहे आणि फिनलँडवर तू कसं काय आक्रमण केलं, म्हणून अमेरिका बिनकामाचा काही कारण नसताना, कारण अमेरिकेचा आणि रशियाच तर काहीच नाहीये, रशियानं कोणावर आक्रमण केलंय त्या ठिकाणी फिनलँडवर आक्रमण केलंय, म्हणून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी हे सगळे देश कोणाच्या विरोधात उभा राहतील? रशियाच्या विरोधात उभं राहतील. याला आपण म्हणतो कलेक्टिव्ह डिफेन्स. ओके, सो तुम्ही फक्त सदस्य देश होऊन चालणार नाही. जर उद्या तुम्हाला युद्ध करण्याची वेळ आली, तुम्हाला जर आक्रमण करण्याची वेळ आली, तुमच्या दोन्ही देशांचे संबंध कसे आहेत आम्हाला माहित नाही, तर तुम्हाला सामूहिक संरक्षणासाठी तेवढी वचन त्या ठिकाणी तुम्हाला पाळावं लागेल. नाटोच्या मूल्यांसह सुसंगता, जे काही नाटोचे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यासोबत तुमचे जे काही प्रिन्सिपल आहेत ते मॅच झाले पाहिजेत. भौगोलिक निकटता, हे सगळे देश जिओग्राफिकली एकत्र पाहिजेत. कारण मी तुम्हाला म्हटलं की नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हा देश आशियातला असून चालणार नाही, आफ्रिकेतला असून त्या ठिकाणी चालणार नाही. हा देश कुठले पाहिजेत? अमेरिका आणि युरोपमधलेच पाहिजेत, म्हणून आपण त्याला म्हटलंय भौगोलिक निकटता. ओके, येस. कार्यालयीन भाषा इंग्रजी आणि फ्रेंच त्या ठिकाणी आहे. सामूहिक सुरक्षा युती हेचा अर्थ मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. ओके, येस, आलं लक्षात. आता एक महत्त्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, ते म्हणजे रशियामध्ये त्या ठिकाणी बंड सुरू झालेलं आहे. आता हे रशियामध्ये बंड का सुरू झालेलं आहे तर लक्षात ठेवा, रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं, सगळ्यांना माहीत आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियाला एका खाजगी मिलिटरी ग्रुपनं मदत केली, तो म्हणजे वॅगनर. आणि ह्या वॅगनर संस्थेनं, वॅगनर नावाचा जो काही ग्रुप आहे त्या वॅगनर ग्रुपनं काय केलं, रशियाच्या विरोधात त्या ठिकाणी आता काय केलेलं आहे, बंड करण्याला सुरुवात केलेली आहे. परंतु व्लादिमीर पुतिन हा फार हुशार माणूस आहे, त्या ठिकाणी हे बंड दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी शमलं. परंतु वॅगनर नावाचा जो काही ग्रुप आहे तो खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सो हे रशियातलं बंड काय प्रकार आहे, कोणत्या संस्थेनं हे बंड केलं, ही संस्था नक्की काय स्वरूपाची आहे हे मी तुम्हाला 1 बाय 1 त्या ठिकाणी सांगणार आहे. सो रशियातलं बंड करणारा गट कुठला आहे? वॅगनर. वॅगनर नावाचा एक गट आहे, त्यांनी हे बंड केलेलं आहे. जर तुम्हाला विचारलं की वॅगनर नावाचा गट खालीपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे तर तो रशियाशी संबंधित आहे. याचं कारण काय आहे? युक्रेन विरोधी युद्धात रशियाकडून लढणाऱ्या वॅगनर सैनिकांच्या शिबिरावर त्या ठिकाणी रशियन सैन्यानं हल्ला त्या ठिकाणी केला. कारण मी तुम्हाला तसं म्हणलं तसं रशियानं युक्रेनच्या विरोधात युद्ध सुरू केलं, परंतु रशियाच्या सैन्याला वॅगनर गटानं मोठ्या प्रमाणात मदत त्या ठिकाणी केली होती. परंतु हे रशिया कुठेतरी विसरला, रशियाचं सैन्य कुठेतरी विसरलं. रशियानं काय केलं, हे जे काही वॅगनरचे सैनिक आहेत ना, सैनिक ज्या ठिकाणी एकत्र जमलेले होते किंवा त्यांचं जे काही शिबिर होतं किंवा त्यांचं जे काही त्या ठिकाणी एकत्र जमलेलं होतं त्या ठिकाणी त्यांनी आक्रमण केलं. आणि हे कुठेतरी वॅगनरला खटकलं की आम्ही तुम्हाला मदत करतोय आणि तुम्हीच आमच्यावर कसं काय आक्रमण त्या ठिकाणी करताय. याच कारणास्तव वॅगनर या गटानं रशियातल्या सत्तेविरोधात त्या ठिकाणी बंड केलं. परंतु रशिया सरकारसोबत काही तडजोडी झाल्या आणि ह्या तडजोडीनंतर त्या ठिकाणी या गटाचे प्रमुख प्रिगोजिन यांनी काय केलं, या
बंडाची माघार त्या ठिकाणी घेतली. ओके, सो बेसिकली काय झालं, सुरुवातीला त्यांनी बंड केलं. मॉस्कोपासून काही अंतरावर हा गट पोहोचलेला होता, परंतु रशियासोबत झालेल्या तडजोडीनंतर प्रिगोझिन हे वॅग्नर गटाचे प्रमुख आहे, ते म्हटले की ठीक आहे, आम्ही या गटातून माघार घेतो. क्रेमेलिन म्हणजे काय, तर अमेरिकेतल्या अध्यक्षांचं जे काही सरकारी निवासस्थान आणि कार्यालय आहे, जसं आपण काय म्हणतो PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिस, तसं तिकडं क्रेमलिन असं म्हटलं जातं. क्रेमलिन म्हणजे काय, रशियाच्या अध्यक्षांचं सरकारी निवासस्थान आणि जे काय ऑफिस आहे त्याला क्रेमलिन म्हणतो. क्रेमलिनच्या झालेल्या करारानंतर प्रिगोझिन यांची माघार आणि शेजारचा काय बेलारूस नावाचा देश आहे त्याच्यामध्ये हद्दपार त्या ठिकाणी झालेला होता. तो म्हटला की मी तुमच्या विरोधात जे काही बंड केलेलं आहे ते थांबवतो आणि मी बेलारूसमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय होतो, हद्दपार होतो, फक्त तुम्ही मला काय करू नका, असं साधं सिंपल म्हटलं. आणि याच गोष्टींचा आधार घेत फक्त काय केलं, यांनी बंड माघारी घ्यायचा आहे आणि प्रिगोझिन आणि त्याच्यासोबतचे काही सैनिक आहे त्यांच्यावरचे आरोप त्या ठिकाणी रद्द करायचे आहे. सो रशियाच्या सरकारमध्ये आणि वॅग्नर गटांच्या प्रमुखांमध्ये काही डिस्कशन झालं आणि ह्या डिस्कशन केल्यानंतर मात्र 2 दिवसामध्ये हे बंड थांबवण्यात आलं. कारण जगाला एक अपेक्षा निर्माण झाली की आता वॅग्नर रशियाच्या विरोधातच उभा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि आता मात्र रशियाला अंतर्गत दुफळीला सांभाळण्यात वेळ जाणार आहे. युक्रेनला संधी आहे की युक्रेन त्या ठिकाणी रशियाला हरवेल, परंतु रशियानं चांगली डिप्लोमॅसी वापरली आणि रशियानं वॅग्नर या गटाला शांत राहायला सांगितलं. प्रिगोझिनला सांगितलं आम्ही तुझ्यावरचे आरोप सगळे माघारी घेतो, तू आमच्या देशात न राहता बेलारूसमध्ये जाऊन राहा, आम्ही तुला काहीही करणार नाही. परंतु रशियाचा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन फार हुशार माणूस आहे, तो कधीही त्या ठिकाणी कॅज्युअली घेणार नाही, प्रिगोझिनचा एक दिवस काटा काढल्याशिवाय राहणार नाही. कारण उघड त्यानं त्या ठिकाणी रशियामध्ये जो काही हुकुमशाह आहे व्लादिमीर पुतीन त्याच्या विरोधात बंड केलं. मुळातच 50-60 हजार सैनिकांचं हा गट आहे, रशियाचं सैन्य फार मोठं आहे, त्यामुळं सध्याला तरी रशिया थोडं कुठेतरी युद्धामध्ये अडकले, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी माघार घेतलेली आहे. परंतु रशिया जर युद्धामध्ये नसताना अशा प्रकारे वॅग्नर गटानं जर हिंमत केली असती तर मला वाटलं नाही की यातला एखादा माणूस जरी शिल्लक राहिला असता. रशियाचा जो काही व्लादिमीर पुतीन आहे तो फार क्रूर कर्मा त्या ठिकाणी आहे, यानं वॅग्नरमधल्या सगळ्या माणसांना मारून टाकायला सुद्धा हयगय त्या ठिकाणी केली नसते. परंतु आता सध्याला युक्रेनच्या युद्धावर त्यानं फोकस केलेला आहे, त्यामुळे त्यानं सगळं सरळ करार केला आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. ओके, सो वॅग्नर गट काय आहे आपण बघूयात. या गटाची स्थापना 2014 मध्ये झाली. क्रिमियामध्ये क्रिमिया नावाचा एक प्रांत आहे जो पूर्वी युक्रेनचा प्रांत होता. या क्रिमियाचा लचका तोडण्यासाठी रशियानं वॅग्नर गटाचं सहाय्य घेतलं होतं बघा, हे पण तुम्हाला माहिती असू द्या. आणि आता अख्ख्या युक्रेनचा घास घ्यायला निघालेला आहेत. या घास घेण्यामध्ये देखील त्या ठिकाणी वॅग्नर रशियन सैनिकाला त्या ठिकाणी मदत करत होता, परंतु रशियन सैनिक कुठेतरी फिरलं आणि रशियन सैनिकांनीच वॅग्नर गटाला टार्गेट त्या ठिकाणी केलेलं होतं. सो ही वॅग्नर जो गट आहे तो काय आहे, तर हा एक खाजगी लष्करी कंपनी आहे, खाजगी प्रायव्हेट मिलिटरी कंपनी त्या ठिकाणी आहे. इथं भाडोत्री लष्कर त्यांना आपण म्हणू शकतो. हे काय करतात, एखाद्या संस्थेनं किंवा एखाद्या देशानं जे काही टार्गेट दिलेलं असतं ते कंप्लीट करतात, त्याच्या बदल्यामध्ये ते पैसे घेत असतात. सो वॅग्नर काय आहे, ही एक खाजगी लष्करी कंपनी आहे, प्रायव्हेट मिलिटरी कंपनी त्या ठिकाणी आहे. येवेनी प्रिगोझिन आणि दिमित्री उत्किन या दोघांनी या गटाची स्थापना केलेली आहे. हा जो काही दिमित्री उत्किन आहे तो नाझी विचारसरणीचा लेफ्टनंट कर्नल होता रशियाच्या आर्मीमध्ये. त्यानं बाहेर पडून येवेनी प्रिगोझिन सोबत या वॅग्नर गटाची स्थापना त्या ठिकाणी केली होती. हे वॅग्नर नाव कुठून आलं, तर हा जो दिमित्री उत्किन आहे तो नाझी विचारसरणीचा होता आणि नाझी विचारसरणीमध्ये कोण आहे, तर हिटलर आहे. या हिटलरला एक संगीतकार आवडत होता, त्या संगीतकाराचं नाव रिचर्ड वॅग्नर. या रिचर्ड वॅग्नर मधल्या वॅग्नर नावावरून या गटाचं नामकरण वॅग्नर असं करण्यात आलेलं आहे. ज्या माणसांनी त्याची स्थापना केली तो नाझी विचारसरणीचा होता. नाझी म्हणजे तो ऑब्विसली हिटलरचा त्या ठिकाणी फॅन असणार आहे आणि हिटलरला एक माणूस त्या ठिकाणी आवडत होता, तो एक संगीतकार होता रिचर्ड वॅग्नर. त्याच्या नावावरून या संस्थेचं नामकरण वॅग्नर असं झालं असं म्हटलं जातं. सध्या प्रमुख जे आहे ते येवेनी प्रिगोझिन त्या ठिकाणी आहेत. एकेकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे आचार्य म्हणजे काय, तर शेफ
सो एव्हेनी प्रिगोझिन काय करत होते, पुतीन यांचे शेफ म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. या क्षेत्रामध्ये त्यांनी बरंच नाव त्या ठिकाणी कमवलेलं होतं, परंतु नंतर त्या ठिकाणी या दिमित्री उत्किन सोबत जाऊन त्यांनी वॅगनरची स्थापना त्या ठिकाणी केली होती. बरेच फोटोग्राफ्स त्या ठिकाणी आले होते बघा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष जेवण करतायत आणि त्यांना सर्व करताना त्या ठिकाणी येवेनी प्रिगोझिन दिसत आहेत आणि याच माणसानं रशियाच्या व्लादिमीर पुतीन सोबत त्या ठिकाणी बंड त्या ठिकाणी केलेलं होतं. 50,000 पेक्षा जास्त सैनिक त्यांच्याकडं सध्याला आहे. सो एक ओव्हरऑल स्टोरी मी तुम्हाला सांगितली, कारण हे फार इंटरेस्टिंग होतं की वॅगनर नावाच्या गटानं रशियन सैनिकांना मदत केली. रशियन सैनिकांना या गोष्टीचं कुठलंही तारतम्य न बाळगता वॅगनर गटाला टार्गेट केलं, त्यांच्या सैनिकांना मारायला सुरुवात केली. म्हणून वॅगनर गटानं रशियाच्या सत्तेविरोधात त्या ठिकाणी बंड केलं. हे बंड मोस्ट ऑफ द टाइम असं म्हटलं जातं की सक्सेसफुल झालं असतं, परंतु रशियानं डिप्लोमॅसी वापरली. त्यांचा जो काही प्रमुख आहे त्याला काहीतरी धमक्या दिल्या असतील किंवा त्याला सांगितलं असेल की तुझं काय आम्ही ठेवणार नाही किंवा तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही. नंतर त्यांच्यामध्ये तो काही करार झाले. प्रिगोझिन जे आहेत ते देश सोडून त्या ठिकाणी तिकडे गेलेले आहेत. परंतु प्रश्न विचारताना तो मला हाच विचारला जाईल की वॅगनर नावाचा गट जो आहे तो कोणत्या देशामध्ये त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होता, तो आहे रशिया. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. चलो, आता आपण एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी बघणार आहोत. महात्मा गांधी जे आहे ते दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा गेले होते तेव्हा त्यांना त्यांच्यावर वंशद्वेष जो आहे तो त्यांच्याबाबत झालेला होता. ते श्वेतवर्णीय असताना देखील त्या ठिकाणी फर्स्ट क्लासमध्ये बसले होते, म्हणून त्यांना त्या ठिकाणी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं असताना देखील ते त्या ठिकाणी रंगानं काळे आहेत किंवा श्वेतवर्णीय आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांना चालत्या गाडीमधून ढकलून देण्यात त्या ठिकाणी आलं होतं. आणि या घटनेला 130 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून भारताचं जे काही नौदल आहे त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. सो गांधीजींवरील कार्यक्रमामध्ये भारतीय नौदलांचा सहभाग त्या ठिकाणी आहे. आणि हा जो काही गांधीजींवरील कार्यक्रम आहे तो डर्बन या ठिकाणी होणार आहे. आपण त्याला डर्बन असं देखील म्हणतो. दक्षिण आफ्रिका खंडामध्ये हे शहर त्या ठिकाणी आहे. निमित्त काय आहे तर वांशिक भेदभावाला म्हणजे रेसिझमला किंवा रेसियल डिस्क्रिमिनेशन आपण त्याला म्हणतो की वांशिक भेदभावाला विरोध केल्यामुळे महात्मा गांधी यांना 7 जून 1893 रोजी दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॉरिट्झबर्ग नावाचं जे काही रेल्वे स्टेशन आहे त्यांना त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं होतं. आणि या घटनेला 130 वर्ष पूर्ण झालेले आहेत. यांना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा ते रेल्वेतून प्रवास करत होते आणि त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट होतं, परंतु ते श्वेतवर्णीय आहेत असा त्यांच्यावर ठपका ठेवून वांशिक भेदभाव करण्यात आला आणि त्यांना गाडीतून ढकलून देण्यात आलं होतं. आणि याच घटनेला 130 वर्ष पूर्ण झालेत. आणि ही घटना कुठं झाली होती तर पीटरमॉरिट्झबर्ग नावाचं रेल्वे स्टेशन आहे तिथं घटना झाली होती. आणि भारताच्या आणि आफ्रिकेच्या डिप्लोमॅटिक रिलेशनला 30 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. सो गांधीजींना रेल्वे स्थानकावरून ढकलून देण्याच्या घटनेला 130 वर्ष, तर भारत आणि आफ्रिकेच्या राजनैतिक संबंधांना त्या ठिकाणी 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून एक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये भारतीय नौदलानं सहभाग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये भारताचं INS त्रिशूल नावाचं लढाऊ जहाज जे आहे ते सहभागी झालेलं आहे. 6 ते 9 जून या दरम्यान डर्बन या ठिकाणी हे जहाज त्या ठिकाणी गेलं होतं. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचा भाग म्हणून या गांधीजींवरील कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. ओके, पीटरमॉरिट्झबर्ग येथील रेल्वे स्टेशनवरील घटनेची आठवण म्हणून दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी फ्रीडम ऑफ पीटरमॉरिट्झबर्ग या विशेष सन्मानानं महात्मा गांधी यांना मरणोत्तर सन्मानित देखील करण्यात आलं होतं. ही फक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन माहिती असू द्या. ओके, फक्त माहिती असू द्या की गांधीजींवरील कार्यक्रमाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर डर्बन या ठिकाणी. का अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण गांधीजींना रेल्वे स्थानकावरून रेल्वे गाडीतून ढकलून देण्याची जी घटना आहे त्याला 130 वर्ष पूर्ण झालेली आहेत. याच्या निमित्तानं भारताच्या नौदलाच्या जहाजाला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आणि याच्यामध्ये भारताचं INS त्रिशूल नावाचं जे जहाज आहे ते त्या ठिकाणी सहभागी झालेलं होतं. ओके, येस. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी बघणार आहोत ती म्हणजे 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस. महत्त्वाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे तो त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे कारण या
योगा दिनाचं साजरा करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो भारत सरकारनं त्या ठिकाणी केलेला होता. नरेंद्र मोदी या निमित्तानं न्यूयॉर्क इथं जे काही युनायटेड नेशनचं ऑफिस आहे तिथं जो काही योगा दिनासाठी कार्यक्रम आयोजित केला होता तिथं त्या ठिकाणी जातीनं उपस्थित होते. त्यामुळे ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. एडिशन कितवी होती? याचा अर्थ 9वी होती. याचा अर्थ 9वा योग दिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. थीम तुम्हाला माहीत पाहिजे, वसुधैव कुटुंबकमासाठी योग, योगा फॉर वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय? हे जग जे आहे ते त्या ठिकाणी कुटुंबासारखं त्या ठिकाणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात योगा दिनाच्या कार्यक्रमात सहभाग. 21 जून हा जो काही आंतरराष्ट्रीय योगा दिवस सेलिब्रेट केला जातो तो वर्ल्ड वाईड सेलिब्रेट केला जातो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याच वेळेला अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्याचं निमित्त साधून युनायटेड नेशननं त्यांचं जे ऑफिस आहे न्यूयॉर्क इथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालेले त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं टोटल मोदींसारखे जवळजवळ 100 देशांचे प्रतिनिधी, 180 देशांचे प्रतिनिधी होते आणि एकाच ठिकाणी योगा दिनाच्या निमित्तानं एवढे मोठे प्रतिनिधी आले होते. म्हणून या गोष्टीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली होती. सो सर्वाधिक देशांच्या लोकांच्या सहभागाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद देखील झाली. आंतरराष्ट्रीय योगा दिवस काय आहे तर याची संकल्पना जी होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये त्यांनी जे काही भाषण केलं त्या भाषणामध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जावा अशी त्यांनी संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती. 177 देशांनी त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे पहिली आवृत्ती 2015 मध्ये साजरा करण्यात आली. 2022ची थीम होती योगा फॉर ह्युमॅनिटी, मानवतेसाठी योगा. तसे यावर्षी योगा फॉर वसुधैव कुटुंबकम आहे, तसं पूर्वी होती मानवतेसाठी योगा, म्हणजे 2022 त्या ठिकाणी होती. ओके, येस. नंतर आहेत बघा तुर्की नावाचा देश आहे. तुर्कस्तान नावाचा देश नाहीये, लक्षात ठेवा. तुर्की पण नाहीये, त्याचं नामकरण आता तुर्कीये असं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि या तुर्कीयेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी पार पडल्या आणि या इलेक्शन्समध्ये परत एकदा रिसेप तय्यिप एर्दोगान ही व्यक्ती त्या ठिकाणी काय झालेली आहे, तुर्कीयेची नवीन अध्यक्ष त्या ठिकाणी झालेली आहे. रिसेप तय्यिप एर्दोगान हे सलग तिसऱ्यांदा हे तुर्कीयेचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना एकूण मतांपैकी 52% मतं पडलेली आहेत. जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी, जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी, तुम्ही त्याला JDP असं देखील म्हणू शकता, त्या पक्षाचे नेते आहेत. याच्यापूर्वी 2003 ते 14 या काळात पंतप्रधान होते. इस्तंबूल हे जे काही तुर्कीमधलं मोठं शहर आहे त्याचे महापौर त्या ठिकाणी होते. केमाल नावाची व्यक्ती जी आहे ती या रिसेप तय्यिप एर्दोगान यांच्या प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी होती. त्यांना 48% मतं पडली, तर रिसेप तय्यिप एर्दोगान यांना 52% मतं पडली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जो काही तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष आहे त्याला राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी 50% पेक्षा अधिक मतं पडणं गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंत पहिल्याच फेरीमध्ये त्या ठिकाणी तुर्कीच्या अध्यक्षांची निवड झालेली आहे. परंतु इन केस एखाद्या व्यक्तीला जर 50% पेक्षा अधिक मतदान झालं नाही तर दुसरी फेरी त्या ठिकाणी घेतली जाते आणि दुसऱ्या फेरीमध्ये मग त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्षाची निवड त्या ठिकाणी केली जाते. सो जिंकण्यासाठी 50% पेक्षा अधिक मतं मिळणे आवश्यक आहे. परंतु पहिल्या फेरीमध्ये दोन्ही उमेदवाराला 50% पेक्षा अधिक मते मिळवण्यात अपयश आलेलं होतं. म्हणजे केमाल नावाची व्यक्ती आणि रिसेप नावाची व्यक्ती या दोघांनी जेव्हा इलेक्शन्स साठी मतदान झालं तेव्हा कोणत्याच नेत्याला 50% पेक्षा अधिक मतदान मिळालं नाही, कारण आणखीन एक उमेदवार त्या ठिकाणी होता आणि तेव्हा त्या ठिकाणी काय झालं, कोणत्याच नेत्याला मतं पडली नाहीत. म्हणून त्या ठिकाणी दुसरी फेरी त्या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आली होती. सो अध्यक्षपद निवडणुकीचा निकाल प्रथमच दुसऱ्या फेरीत त्या ठिकाणी लागला. आतापर्यंत पहिल्या फेरीमध्येच कुठल्या तरी एका उमेदवाराला 50% पेक्षा अधिक मतदान मिळायचं, ती व्यक्ती तुर्कीची राष्ट्राध्यक्ष व्हायची. परंतु पहिल्यांदाच असं झालं की त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीची आवश्यकता त्या ठिकाणी लागली. परंतु प्रश्न विचारताना तुम्हाला सिंगल लाईनला प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की तुर्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून खालीपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. रिसेप तय्यिप एर्दोगान सलग तिसऱ्यांदा 52% मतं पडली आणि जस्टिस डेव्हलपमेंट पार्टी या पक्षाचे ते नेते त्या ठिकाणी आहे. ओके, येस, हे झालं आपलं नेहमीप्रमाणे. आता आपण शास्त्र असतं ते या पद्धतीनं आपण एकदा
रिव्हिजन करूयात सगळी जे काही आत्तापर्यंत या टॉपिकमध्ये आपण शिकलेलो आहोत ते. ओके, सो बघूयात आपण परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली स्टेट व्हिजिट, एकूण 8वा दौरा त्या ठिकाणी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांची स्टेट व्हिजिट झाली, तर तिसरे भारतीय व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मनमोहन सिंग यांनी अशा प्रकारची स्टेट व्हिजिट त्या ठिकाणी केलेली आहे. स्टेट व्हिजिट म्हणजे काय, तर जो बायडन यांनी ऑफिशियली निमंत्रण पाठवलं होतं आणि त्या निमंत्रणावरूनच नरेंद्र मोदी त्या ठिकाणी काय गेलेले होते, अमेरिकेला त्या ठिकाणी गेले होते. जो बायडन यांना त्यांनी काही गिफ्ट्स त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. म्हैसूरमधील चंदनापासून बनवलेली पेटी असेल, गणपती बाप्पांची मूर्ती असेल, दीपक असेल किंवा द 10 प्रिन्सिपल ऑफ उपनिषदा नावाचं पुस्तक त्या ठिकाणी असेल. जिल बायडन यांना 7.5 कॅरेटचा हिरा असेल जो त्या ठिकाणी सौर आणि पौर ऊर्जेपासून त्या ठिकाणी बनवलेला होता. ओके, काही फोटोग्राफ्स मी त्या ठिकाणी टाकलेले आहेत. जो बायडन यांनी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही भेटवस्तू दिल्या. त्यांनी पण एक लाकडी पेटी दिलेली आहे, त्याला गॅली असं म्हणतो. विल्यम बटलर यांचं पुस्तक त्या ठिकाणी दिलं. कोडॅक कॅमेरातून काढलेला फोटो त्या ठिकाणी दिला. अमेरिकन वन्यजीवांची छायाचित्रे असलेलं पुस्तक असेल. एलन मस्क जे टेस्ला कंपनीचे अध्यक्ष आहेत त्यांची त्या ठिकाणी भेट झाली. बरेच करार त्या ठिकाणी झालेले आहेत, ते संबंधित टॉपिकमध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. ओके, नंतर अमेरिकेच्या जी काही संसद आहे त्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण त्या ठिकाणी केलेले आहे. भाषण करण्याची दुसरी वेळ होती. याच्यापूर्वी 2016मध्ये मोदींनी भाषण त्या ठिकाणी केलं होतं. 15 वेळा त्यांना स्टँडिंग ओवेशन त्या ठिकाणी मिळालेलं होतं. दुसऱ्यांदा भाषणाचा बहुमान मिळालेले पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 11 देशांच्या संसदेमध्ये त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे. हा दौरा संपल्यानंतर लगेचच ते इजिप्तच्या दौऱ्यावर गेलेले होते. मी म्हटलं की तुम्हाला विश्वप्रदक्षिणा त्या ठिकाणी झालेली आहे. 26 वर्षानंतर इजिप्तला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. 1997मध्ये आयके गुजराल यांनी भेट दिली होती त्या ठिकाणी. काही वास्तूंना त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. अल हकीम नावाची मशीद असेल, गिझाचा पिरामिड असेल, हेलिओपोलिस इथलं युद्ध स्मारक त्या ठिकाणी असेल. ओके, काही महत्त्वाचे करार त्या ठिकाणी झालेले होते. G20साठी जी काही परिषद होणार आहे त्या परिषदेसाठी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांना त्या ठिकाणी निमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा एक आंतरखंडीय देश आहे. आफ्रिका आणि आशियामध्ये त्याचा विस्तार त्या ठिकाणी आहे. कैरो राजधानी आहे. अब्देल फताह अल सिसी जे 74व्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे होते ते ह्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष आहेत. नाईल ही तिथली प्रमुख नदी आहे. पिरॅमिड आहे. सुएझ कालवा जो भूमध्य समुद्र आणि लाल समुद्रांना जोडतो तो ठिकाणी आहे. NATO+5 मध्ये भारताचा समावेश करावा अशी शिफारस लोकप्रतिनिधी गृहाच्या चीन विषयक धोरण समितीने त्या ठिकाणी केलेली आहे. अमेरिकन सिनेटनं याला प्रस्ताव दाखल करण्याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे, परंतु भारताचा स्टँड आहे की आम्ही ह्या फ्रेमवर्कमध्ये बसू शकत नाही. ओके, अमेरिका, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, जपान आणि इस्रायल हे 5 देश त्या ठिकाणी आहेत. सो अमेरिकेसोबत एकूणच संरक्षण भागीदारी वाढवणं हा त्याचा उद्देश त्या ठिकाणी आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच NATO 4 एप्रिल 1949 मध्ये अमेरिकेच्या पुढाकारानं या संस्थेची स्थापना करण्यात आली. ब्रुसेल्स या ठिकाणी मुख्यालय आहे. टोटल 31 देश त्या ठिकाणी आहेत. 31वा देश आहे फिनलँड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, युरोप आणि उत्तर अमेरिकेतलेच देश या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. कलेक्टिव्ह डिफेन्स नावाच्या प्रिन्सिपलच्या आधारे ही संस्था रन होत असते. याचा अर्थ कोणत्याही बाहेरील देशांवरचं आक्रमण हे संघटनेवरचं आक्रमण समजून त्याला त्या ठिकाणी प्रतिसाद दिला जातो. रशियामधल्या एका खाजगी मिलिटरी कंपन्यांना बंड करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु काही करार झाल्यानंतर हे बंड थांबलेलं आहे. त्या गटाचं नाव आहे वॅगनर. ओके, 2014 मध्ये या खाजगी लष्करी कंपनीची स्थापना केली होती. इथं भाडोत्री सैनिक त्या ठिकाणी आहेत. एवेनी प्रिगोझिन आणि दिमित्री उत्किन हे त्याचे संस्थापक आहे. हिटलरचा आवडता संगीतकार रिचर्ड वॅगनर यांच्या नावावरून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. ओके, एवेनी प्रिगोझिन हे एकेकाळी पुतिन यांचे शेफ म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखले जायचे. नंतर महात्मा गांधी यांना रेल्वे गाड्यातून ढकलून देण्याची जी काही घटना झाली होती त्याला 130 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या स्टेशनचं नाव काय, पीटर मॉरिट्सबर्ग. या ठिकाणी जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये INS त्रिशूल नावाची जी काही भारतीय युद्धनौका आहे ती त्या ठिकाणी सहभागी झाली होती. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. यावर्षी हा 9वा दिवस होता. वसुधैव कुटुंबकमसाठी योगा अशी यावर्षीची थीम आहे. यासाठी युनायटेड नेशनच्या न्यूयॉर्कमध्ये जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि तिथं त्यांनी काही योगासनं देखील त्या ठिकाणी केलेले आहेत. 180 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याची संकल्पना भारताची होती. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी युनायटेड नेशनच्या आम सभेमध्ये हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी केलेला होता. पहिली आवृत्ती 2015 मध्ये, 2022ची आवृत्ती त्या ठिकाणी जी आहे त्यासाठी योगा फॉर ह्युमॅनिटी अशी थीम होती. तुर्की नावाचा देश आहे, त्याला नवीन राष्ट्राध्यक्ष भेटलेला आहे. त्यांचं नाव आहे
रिसिप तय्यप एर्दोगान. टोटल तिसऱ्यांदा अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहे, 52% मतं पडलेली आहेत. परंतु त्यांच्या विरोधकांना पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 50% पेक्षा अधिक मतदान झालं नव्हतं, म्हणून दुसऱ्या फेरीमध्ये या फायनली या राष्ट्राध्यक्षांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.